ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3। साइड में खड़ा हो, साइड में आपली बोला थोड़ा साइड एक चीज आते ना तो इसके लिए गोली इधर लगी और दौड़ा के मारा तो ये भराड़े के आप ही से लोग निकले, डंडा लाठी चलाने लगे। कौन थे मगर? हाँ, उनको तो नहीं जानता हूँ। रात्री 12:15 सुमारास ही घटना आहे आणि आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही म्हणून आम्ही या आंदोलनाला बसलोय। मला जो संशय आहे तो राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती आहे। गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये। आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे। तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही, जी काही घटना घडली 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील, आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे। आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो, खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा। आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही। आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही। मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत। 12 वाजता 12 सव्वा 12 वाजता या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे। अटेम्प्ट टू मर्डर, भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला, आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरती संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ही फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या, तशा प्रकारे फिर्याद द्या। याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्यावेळी देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही। म्हणजे कोणाचं काम करतायत? आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे।